नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी। इथे मी 2 मोठी कारली बारीक चिरून घेतलेली आहेत। त्यात आता 2 चमचे मीठ टाकत आहे। मीठ टाकून झाल्यावरती ते छानपैकी मिक्स करून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवावं। नंतर त्यामधून रस बाहेर काढून घ्यावा। आता फोडणीसाठी लागणारं साहित्य: एक मोठा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। इथे मी 2 चमचे तेल घेत आहे फोडणीसाठी। आता मोहरी थोडीशी, नंतर जिरं, लसूण 2-3 पाकळ्या चवीसाठी। लसूण भाजले की मग चिरून घेतलेला कांदा टाकायचा। तो कांदा लालसर परतून घ्यायचा। नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतलेली, हे सगळं चांगलं कमी गॅसवर परतून घ्यायचं। अर्धा चमचा हळद। ही भाजी तुम्ही बिड्याच्या कढईत करा, कारण बिड्याच्या कढईमध्ये भाजी कडू होत नाही। भाजी थोडीशी करपू द्यायची, म्हणजे छान चव येते। लहान मुलंसुद्धा सुकून खातील। इथे मी ओल्या नारळाचं खोबरं घातलेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।